हॅलो नमस्कार, कशा आहात सगळे? मजेत ना? मी पण मजेत. तर चला, फायनली माझ्या देवघरामध्ये एक गोष्टीची खूप दिवसापासून मला कमी होती आणि ती मला घ्यायचीच होती आणि फायनली ती मी आता घेतली आणि आता ती घेतली म्हटलं तुम्हाला तर दाखवलीच पाहिजे. चला दाखवते. मग हे बघा, ही आहे गाई आणि वासरू. तर हे मला खूप दिवसापासून घ्यायचं होतं, तर ते मी फायनली घेतले. आणि असं म्हणतात की गायीची पूजा केली ना की 33 कोटी देवांची पूजा केल्याचं पुण्य भेटतं. बऱ्याच जणांच्या देवघरामध्ये मी ना गाय वासरूची पूजा करताना किंवा गाय वासरूची मूर्ती पाहते, तर ती मला घ्यायची होती. फायनली ती मी घेतली, ही तुम्हाला दाखवायची होती. तर मूर्ती कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा. आणि त्याच्यानंतर बघा, आमच्या साहेबांनी ऑफिसवरून येताना आहे ना चक्क पार्सल म्हणून पाणीपुरी आणली होती आमच्या तिघांसाठी. तर जस्ट ते आले होते आणि पाणीपुरी देऊन हॉलमध्ये गेले. आता त्यांना माझ्या व्हिडिओमध्ये यायला काय प्रॉब्लेम असतो काय माहिती. तर इथं सार्थक आणि आयुष ऑलरेडी तयार झाले होते, कारण आम्हाला बाहेर जायचं होतं. माझ्या मिस्टरांच्या मामाची तब्येत थोडी पाठीमागं बिघडली होती ना. तर तुम्ही जर माझे रेग्युलर व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला कळेल कोणत्या मामाची तब्येत बिघडली होती ती. तर त्यांना आता डिस्चार्ज दिला होता. 2-3 दिवस पुण्याला होते ते हॉस्पिटलमध्ये. तर इथं आम्ही मस्त पाणीपुरी एन्जॉय केली आणि त्यांनाच भेटायला जायचं होतं. पाणीपुरी खाल्ल्यानंतर मी मस्त अशी साडी नेसून तयार झाले, कारण गावाला जायचं म्हटलं की साडीच नेसावी लागते. त्याच्यानंतर त्यांच्यासाठी इथं स्वीटोमध्ये थोडासा खाऊ घेतला आणि मग आम्ही निघालो त्यांच्या घरी जाण्यासाठी. जास्त काय लांब नाही, अगदी 9 ते 10 किलोमीटर आहे जिथे आम्ही राहतो तिथून. तर हे आहे माझ्या मिस्टरांचे मामा, बेडवरच झोपले होते. आम्ही गेल्यावर उठून बसले, तर छान अशा गप्पा मारल्या. आणि आपल्या माणसांना आपली माणसं भेटायला आली की त्यांना आहे ना दुखणं 50% पळून गेल्यासारखं वाटतं. तर हा आहे मामांचा छोटा नातू, बघा किती क्यूट आहे. याच्याकडे पाहिल्यावर असं वाटत होतं याला उचलून घ्यावं आणि त्याचे खूप लाड करावेत. पण तो असा आहे ना की ओळख नसल्यामुळे तो आमच्या जवळ काही येतच नव्हता, नुसतं आजी जवळ उभा राहून मस्त गप्पा मारत होता. तर त्याच्यानंतर आम्ही तिथून त्यांचा निरोप घेतला आणि घरी यायला निघालो. तर बघा, भरपूर असा अंधार पडला होता, रात्रीचे 10 वाजले होते. म्हटलं चला आज आहे ना बाहेरच जेवणाचा प्लॅन करू. तर छायाताई तर नकोच म्हणत होत्या, पण म्हटलं नाही चला आज हॉटेलमध्येच जेवण करूया आपण, तुम्ही खूप दिवसांनी मुक्कामी राहायला आल्यात. त्यासाठी मग त्या पण तयार झाल्या की चला आता काय जेवण करायचं आणि घरी जाऊन मस्त आराम करायचा. तर हे आमच्या इथे ना चंद्रमा हॉटेल प्युअर व्हेज. आता माझं 16 सोमवारचं रोज चालू आहे, त्यामुळे मी जाताना हॉटेल पण प्युअर व्हेजमध्येच जात असते, कारण जोपर्यंत रोज चालू आहे ना तोपर्यंत मी त्या व्हेज नॉन व्हेज मिक्स हॉटेलमध्ये पण जात नाही जेवायला. तर इथे गेल्यावर आम्ही मस्त काजू करी आणि दादाने ती काळ्या मसाल्यात एक मालवणी भाजी मागवली होती ती. तर अशा 2 भाज्या मागून आम्ही मस्त इथं जेवण एन्जॉय केलं. चला मग व्हिडिओ इथेच एंड करते. बाय.